आपल्यासोबत खासदार अनिल देसाई आणि शिवसेनेचे नेते विनायकजी राऊत आहेत। सर, भेट घेतलेली आहे आपण महाव्यवस्थापक मध्य रेल्वेची। काय विषय मांडण्यात आलेले आहेत, कोणता विषय महत्त्वाचा होता? महत्त्वाचा विषय म्हणजे इथे सेंट्रल रेल्वेचे जनरल मॅनेजर मीना साहेब आणि त्यांची सगळी टीम इथे होती आणि आमचे रेल कामगार सेना ही जी शिवसेनेची अधिकृत संघटना इथे आहे त्याचे अध्यक्ष म्हणून विनायक राऊत साहेब आणि बाबी देव आणि सर्व मंडळी होती। एका महत्त्वाच्या विषयावर इथं आलो होतो आम्ही की मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार हा जो या सर्व केंद्रीय कार्यालयातनं केंद्रीय खात्याच्या सगळ्या रेल्वे हे फार मोठं अंडरटेकिंग आहे आणि या रेल्वेच्या याचं रेल्वे म्हटल्यानंतर लाईफलाईन म्हणतात। मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे या मध्य रेल्वेच्या आस्थापनांमधून मराठीचा प्रचार प्रसार हा चांगल्या रीतीने व्यवस्थित रीतीने विस्तृत रीतीने व्हावा याच्यासाठीचं एक निवेदन दिलं आहे, जिथं हिंदी या भाषेला, हिंदीसुद्धा राजभाषा आहे, हिंदी भाषेला एक ज्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी होते, प्रचार प्रसार होतो, त्याच्यासाठी एक सेपरेट डिव्हिजन आहे, एक डिपार्टमेंट त्यांनी केलेलं आहे, त्याच्यासाठी स्टाफ आहे, अधिकारी वगैरे सगळे दिलेले आहेत। या सगळ्या गोष्टींचं ज्या प्रकारे हिंदीचं तुम्ही अवलंब करता, अंमल करता, त्याप्रमाणे मराठीचा करणं फार गरजेचं आहे। त्रिभाषा सूत्राप्रमाणे महाराष्ट्राची राजभाषा या सूत्राप्रमाणे आणि मराठी हे एकंदरीत आपल्या व्यवहाराची सुद्धा भाषा ही DOPT सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेल्या प्रत्येक प्रेसिडेन्शियल ऑर्डर्सपासूनच्या गोष्टी आहेत ज्या सर्व 22 राजभाषांना वेगवेगळ्या स्टेट्समध्ये आपापल्या त्याच्याप्रमाणे होत आहेत। त्यासाठीचं पाठपुरावा म्हणा, त्यासाठीचं एक त्यांना त्यांच्या लक्षात आणून देण्याकरता आज रेल्वे स्टेशनवर अनाउन्समेंट जी होते ती सुद्धा मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये हो। प्लॅटफॉर्म तुम्ही ट्रेन्समधनं जात असताना पुढलं स्टेशन कुठचं येतं आहे ते मराठीमध्ये असावं, हिंदीमध्ये वगैरे बाकीच्या गोष्टी आहेत त्याप्रमाणे व्हाव्यात, त्याची अंमलबजावणी नीट व्हावी याच्यासाठी फार महत्त्वाचा विषय होता, तो मांडला गेला। दुसरा विषय मोटरमनच्या संदर्भामध्ये जे लांब पल्ल्याच्या गाड्या असतात त्या ह्याच्यामध्ये मोटरमन इथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर जी ट्रेन घेऊन निघाला तो सरळ नाशिकपर्यंत जात असताना मध्ये त्याला कुठेही थांबायची सोय नाही आणि अशा वेळेला जर त्याला डायबिटिक वगैरे असेल तर त्यांना जी सोय असायला लागते महत्त्वाची ती करणं फार गरजेचं आहे, अन्यथा त्यांच्या शारीरिक ह्याच्यावर तर होतोच, मानसिक ह्याच्यावर सुद्धा परिणाम होतो। तर त्याबद्दल फार गंभीर असं हे आहे आणि लॅसिक्सचं म्हणजे त्यांच्या दृष्टीच्या संदर्भात कॅटरेक वगैरे आहेत, काही नियम यांचे आहेत, पण त्या ह्याने कुठंतरी व्यवस्थित सगळं झाल्यानंतर त्यांना त्या ड्युटीवर असणं, ती त्यांची पोस्ट काढून न घेणं याच्यासाठीचा सुद्धा होता। विनायक राऊत साहेबांनी फार महत्त्वाचा मुद्दा जो छत्रपती शिवाजी महाराजाचं जे पुनर्विकास आता सगळं इथे करतायत, रेनोव्हेशन वगैरे, तर त्या रेनोव्हेशनच्या बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा दिमागदार असा पुतळा हा दर्शनी भागामध्ये व्हिजिबिलिटी चांगल्या रीतीने असलेलं एक महाराष्ट्राचं आणि मुंबईचं एक वैभव जे सगळेच बघतील, मुंबईकर, महाराष्ट्र, देशातले परदेशातले नागरिक, जगाच्या पटलावर सगळीकडे ते व्यवस्थित व्हावं याच्यासाठीची सुद्धा मागणी केली। बाकी काही विषय जे कर्मचाऱ्यांसंदर्भातले होते ते अगदी चांगल्या रीतीने त्यांनी समजून घेतले आणि त्याची अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा आहे। आपण ज्या विभागामधले खासदार आहात त्याच विभागामध्ये मोठ्या प्रमाणात पश्चिम रेल्वेचे देखील स्टेशन येतात। पश्चिम रेल्वेवर अजूनही मराठीत अनाउन्समेंट पण होत नाही, मराठीत कोणत्याही संदर्भातली माहिती दिली जात नाही आणि पश्चिम रेल्वेवर अजूनही जी प्रसिद्धी पत्रकं काढली जातात, जे नोटिफिकेशन ते देखील मराठीत येत नाही। वारंवार आम्ही देखील बातम्या केलेल्या आहेत, मात्र पश्चिम रेल्वे प्रशासन ऐकत नाही। तर या संदर्भात आपण काय करणार आहात? या संदर्भात आता GM वेस्टर्न रेल्वेसुद्धा हेच आहेत म्हणे, तर आता देताना आणि बोलताना आम्ही त्याच्या रीतीनेच त्यांना बोललो आहे। पश्चिम रेल्वे महाराष्ट्रामध्ये जे संपूर्ण रेल्वेचं जाळं आहे त्यामध्ये मराठी पाहिजे, मराठीशिवाय कसं होऊच शकत नाही कुठच्या गोष्टी। ज्यावेळेला इतर भाषांचा करता आक्षेप नाही आहे, परंतु मराठी हे हवंच, बाकीच्या गोष्टी सक्ती आणि त्या गोष्टीचं हे नाही, मराठी पाहिजेच, कारण ती संस्कृती आहे, तेच कल्चर आहे आणि ते आत्मसात केलेलं आहे लोकांनी, उगाच पॉलिटिकल कलर त्याला द्यायचा कोणी प्रयत्न करू नये। सर, एक जो मुद्दा सरांनी सांगितला, एक पुतळा जो आहे तो अरविंद सावंत यांच्या पाठपुराव्यानंतर एक पुतळा तयार देखील करण्यात आलेला आहे, जो पुतळा अजूनही मध्य रेल्वेच्या वाडी बंदरच्या एका यार्डमध्ये 18 फुटांचा पुतळा जो आहे तो अजूनही अशा अतिशय दुरावस्थेमध्ये पडलेला आहे। तर काय सांगाल, जो पुतळ्याच्या संदर्भातला आपण विषय मांडलेला आहे, मध्य रेल्वेने काय उत्तर दिलं? खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस म्हणून याचं
नामकरण झाल्यानंतर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी प्रतिमा असलीच पाहिजे, जी आंतरराष्ट्रीय हवाई तळावर आहे, विमानतळावर आहे. आणि आम्ही GMना विनंती केलेली आहे की तुम्ही आत्ता ज्या काही नवीन रिनोव्हेशन होते त्या अनुषंगून नेमका शिवाजी महाराजांची प्रतिमा कुठे बसवणार आहात ते आमच्या खासदार महोदयांना, आमच्या लोकप्रतिनिधींना, आम्हाला सर्वांना एकदा तुम्ही दाखवा आणि आमच्या सर्वांची सूचना लक्षात घेऊन त्या पद्धतीचं शिवाजी महाराजांचं स्थान तिथे राहिलं पाहिजे. GMनी ऐकून घेतलेलं आहे. योगायोगाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल विधानसभेत सांगितलेलं आहे आणि नक्की त्याची अंमलबजावणी शिवप्रेमींच्या सूचनेनुसार होईल अशी मला खात्री आहे. आज माननीय खासदार अनिल देसाई साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचं शिवसेनेचं रेल कामगार सेनेचं शिष्टमंडळ मुंबई आणि परिसरातील प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी अनेक प्रश्न घेऊन आम्ही आमचं शिष्टमंडळ भेटलं. पण त्याचबरोबर कोकणवासियांच्या हितासाठी रत्नागिरी ते दादर आणि सावंतवाडी ते दादर हे एक्सप्रेस चालू व्हावी, ही जी मागच्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे. माननीय खासदार महोदयांनी सुद्धा त्या मागणीला सुद्धा पाठिंबा म्हणजे दुजोरा देऊन ती आग्रही मागणी आम्ही दोघांनी मिळून आज केलेली आहे. गणेश चतुर्थीच्या पूर्वी रत्नागिरी दादरपासून ह्या रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या एक्सप्रेस गाड्या सुटतील अशी आशा आहे. 250 अतिरिक्त एक्सप्रेस ज्या आहेत त्या मध्य रेल्वेने सोमवारी जाहीर केल्या आणि एका तासातच त्या रद्द देखील केल्या. अजूनही एक्स्ट्रा ज्या रेल्वे आहेत त्या सुरू केलेल्या नाही किंवा त्याचं जाहीर देखील केलेलं नाही वेळापत्रक. काय वाटतं याचं? खरं म्हणजे रेल्वेचा कारभार हा संपूर्ण भोगळपणाचा आहेच आणि तो सुधारावा यासाठीच आज आमचं शिष्टमंडळ त्यांना भेटलेलं आहे. आणि नक्कीच मागाशी जो खासदार अनिल देसाई साहेबांनी जो विषय मांडलेला आहे, इथून एक खास करून लोकल ट्रेन तर आता मुंबई सबब हे आता कर्जतपर्यंत गेलेले आहे. त्यामुळे 2-2.5 तासाचा प्रवास आणि मेलमधला 7 ते 8 तासाचा प्रवास हा म्हणजे आश्चर्य वाटेल आपल्याला की त्या 6 आणि 8 तासामध्ये आमचं मोटरमन म्हणजे किती जरी तहान लागली तर एक घोटसुद्धा पाणी पित नाही, एवढं त्यांना जीव मारून काम करावं लागतं. ह्या संदर्भातले त्यांनी आज सूचना केलेल्या आहेत आणि येत्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये यावर नक्कीच आवाज उठवला जाईल. एक राजकीय प्रश्न विचार असं वाटतं, मगाशी अधिवेशनामध्ये 3 भाषणं झाली आणि अंबादास दानवेंचा निरोप समारंभ झाला. यामध्ये भाषण करताना देवेंद्र फडणवीस आणि लॉबीमध्ये भेटल्याच्या नंतर त्यांनी असं ऑफर दिलेली आहे उद्धव ठाकरे यांना की आम्ही तर त्या बाकावर येणार नाही, म्हणजे विरोधी पक्षाच्या बाकावर येण्याचा आमचा स्कोप नाही 2029 पर्यंत, पण तुम्ही आमच्याकडे येऊ शकता, आमच्यासोबत येऊ शकता, अशी ऑफर ही थेट सगळ्यांसमोर दिलेली आहे. त्यावेळी एकनाथ शिंदे देखील सभागृहामध्ये उपस्थित होते. या ऑफर संदर्भात काय वाटतं? उद्धव साहेबांनी त्याला सडेतोड उत्तर दिलं असेल ते तुम्ही ऐकलंच आहे. आम्ही दादागिरी दडपशाही ह्याच्यासमोर झुकून कोणाची शरणागती पत्करणार नाही आणि हेच माननीय उद्धव साहेबांनी मगाशी सांगितलेलं आहे. एकनाथ शिंदे देखील त्यांच्यासमोर ते असं म्हटलेलं की सोन्याचा चमचा तोंडात घेऊन तुम्ही जन्माला आले नाहीत वगैरे अशी खोचक टीका केलेली आहे. बोलण्याचा नैतिक अधिकार काय? गद्दार लोकांना या अशा विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर खासदार विनायक राऊत आणि खासदार अनिल देसाई आपल्याशी बातचीत करत होते. कॅमेरामन अनिल संगरेसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.